चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत. सर, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं, तुमची काय पहिली प्रतिक्रिया? फार मोठा धक्का बसलेला आहे. देशाचं आणि काँग्रेस पक्षाचं मोठं नुकसान झालेलं आहे. पण त्याचबरोबर माझं व्यक्तिगत फार नुकसान झालेलं आहे. कारण मी सत्तेच्या राजकारणामध्ये आले होतो त्यांच्या हाताखाली पंतप्रधान कार्यालयामधील राज्यमंत्री म्हणून आलो. 2004 ते 2010 पर्यंत मी 6.5 वर्ष त्यांच्या कार्यालयामध्ये प्रधानमंत्री कार्यालयाचा राज्यमंत्री म्हणून काम केलं. त्या कालखंडामध्ये सत्ता कशी वापरायची, सत्ता फक्त जनहिताकरता कशी वापरायची आणि निर्णय प्रक्रियेमध्ये बौद्धिक निर्णयाचा किती वाटा मोठा महत्वाचा असतो आणि तो किती एखादा हुशार तज्ञ अकॅडमिक राजकर्ता कशा प्रकारचे निर्णय घेतोय मला फार जवळून पाहायला मिळालं. त्यावेळेला आम्ही अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले. माहितीच्या अधिकाराचा कायदा, कामाचा कायदा, मनरेगा, खाद्यान्न सुरक्षिततेचा कायदा, शिक्षणाचा हक्क, आदिवासींच्या पट्ट्याचे हक्क, असे अनेक महत्वाचे कायदे आम्ही पास केले. 2008चं वैश्विक आर्थिक संकट त्यांनी सहजपणे देशाला तारून नेलं, कोणाला कळू पण दिलं नाही. पण त्याची सर्वात मोठी उपलब्धी माझ्या दृष्टीनं इंडो US न्यूक्लिअर डील होती. अमेरिकेबद्दलचे आपले परराष्ट्र धोरणातले सगळे सरसंबंध त्यांनी आमूलाग्र त्यामध्ये बदलले आणि देशाचा खूप मोठा फायदा करून दिला. आणि त्याच्या आधी 1991 ते 96 पर्यंत मी पहिल्या टर्मला खासदार म्हणून निवडून गेलो होतो. त्यामुळे नरसिंहराव यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री म्हणून काम पाहण्याची जबाबदारी टाकली. त्यावेळेला प्रचंड मोठ्या आर्थिक संकटातून देश जात असताना मनमोहन सिंग देशाला सावरलं आणि आर्थिक सुधारणा केल्यामुळं देश एक अत्यंत मोठ्या वेगाने एक महाशक्ती म्हणून पुढे उदयास आला. त्याचं सर्वच्या सर्व श्रेय डॉक्टर मनमोहन सिंग यांना दिलं पाहिजे. नक्की. चव्हाण सर, तुम्हाला मंदार फणसे बोलतोय. तुम्हाला एक आणखी महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे, कारण तुम्ही अत्यंत महत्वाची भूमिका त्या काळात स्वतः पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत आणि सोनिया गांधी यांच्यासोबत ती भूमिका तुम्ही निभावलेली होती. ज्या पद्धतीनं इतकी मोठी जबाबदारी त्या काळातली जागतिक परिस्थिती पाहता तुमच्या संपूर्ण त्या काळातल्या पक्षावरती आणि तुमच्या खास करून एकूण सहकार्यावरती अवलंबून होती, त्या परिस्थितीमध्ये तुम्ही सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग या दोन विभिन्न स्वभावाच्या व्यक्तींना त्यावेळेला कशा पद्धतीनं बघत होता, कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये समन्वय साधत होता? देशात मला वाटतं पहिल्यांदाच असं सरकार स्थापन झालं होतं, कारण निवडणुकीचा कौल हा सोनिया गांधींच्या बाजूने होता. त्या पक्षाच्या अध्यक्ष होत्या. प्रत्येकाला त्या पंतप्रधान होतील असं वाटलं होतं, पण त्यांनी ती जबाबदारी न स्वीकारता ती जबाबदारी डॉक्टर मनमोहन सिंग यांना दिली. कारण खूप गंभीर संकट होतं आणि त्यावेळेला त्यांनी मला तिथं समन्वयक म्हणून पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री म्हणून माझी नेमणूक केली. अर्थात माझ्या जीवनातली ते 6 वर्ष ही अत्यंत महत्वाचा कालखंड होता, यात काही शंका नाही. दोघांनी अत्यंत फार सुरेखपणे समन्वय साधला. कुणाचाही उपमर्द होऊ न देता, कुणाचाही अपमान न होऊ देता प्रोटोकॉल सांभाळला. पंतप्रधान पदाची गरिमा कायम ठेवत सोनिया गांधींनी अध्यक्षपद सांभाळलं आणि त्याचा मी त्या सर्व कालखंडाचा अतिशय जवळून मी पाहिलेलं आहे. कारण मी सोनिया गांधींचा महासचिव होतो पार्टीचा, 8 राज्यांचा मी जनरल सेक्रेटरी होतो आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर मनमोहन सिंगच्या मंत्रिमंडळातला पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री म्हणून महत्वाची जबाबदारी माझ्यावर होती. दोन्हीचा समन्वय साधण्याचं अत्यंत नाजूक आणि अवघड काम त्यावेळेला मला करावं लागलं. मला माझ्या खांद्यावर ते दोघांनी विश्वास टाकला होता. मला वाटतं ते पहिले 6 UPA सरकारचे पहिले टर्म आणि नंतर मी वर्षभर आणखी विज्ञान तंत्रज्ञान खात्याचा स्वतंत्र प्रभाग मला मिळाला, तिथे काम केलं आणि कुठलंही त्या ठिकाणी काहीही गैरप्रकार कुठं झाला नव्हता. त्यानंतर जे स्कॅन्डल्स सगळे पुढे आले, मी गेल्यानंतर आले, हे मला आवर्जून सांगायचंय. पण खूप सावधगिरीनं काम करावं लागलं आणि सर्वांचं त्याकडे सहकार्य मिळालं. परंतु मला खूप काही शिकायला मिळालं आणि त्याच्याबद्दल मी मनमोहन सिंग यांनी मला खूप प्रचंड प्रेम दिलं आणि ती मुलासारखं वागवलं.
आणि त्यामध्ये खूप मोठा आत्मविश्वास माझ्यामध्ये निर्माण झाला त्या कालखंडामुळे. मी तो कधी कालखंड विसरणार नाही. त्यामुळं देशाचं, काँग्रेस पक्षाचं हानी झालेली आहे, तर माझी व्यक्तिगत देखील फार मोठी हानी झाली असं मला वाटतं. एक आणखीच प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला चव्हाण सर, की ज्या पद्धतीने तुम्ही स्वतः सुद्धा प्रत्यक्षातल्या राजकारणामध्ये आणि त्याबरोबरनं एका विविध पद्धतीनं तुमचा जो अभ्यास आहे किंवा ज्या पद्धतीनं तुम्ही अमेरिकेतनं सुद्धा इथे आलात आणि राजकारणामध्ये इच्छा नसताना सुद्धा त्यानंतर तुम्ही एक मोठी कामगिरी बजावली, एक मोठी जबाबदारी घेतली. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वतः पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सुद्धा त्यावेळेला असं हेणवण्यात येत होतं की ही व्यक्ती राजकारणी नाहीये. तुम्हाला असं वाटतं का की त्यांच्यातलं राजकारण आणि त्यांच्यातला जो अर्थकारणी होता किंवा त्याबरोबरनं त्यांच्यातला जो एक अकॅडमिशियन होता, या सगळ्या बाबी पूरक ठरल्या या सगळ्या राजकारणाला, की एक ते राजकारणी म्हणून अधिक मुत्सद्दी असते तर आणखीन पुढे काही वेगळं घडलं असतं असं तुम्हाला वाटतं? नाही, मला वाटतं ते राजकारण चांगल्या प्रकारे ओळखत होते, पण ते परंपरागत राजकारणासारखं वागत नव्हते. कारण ते खूप बुद्धिवादी होते आणि कुठलाही निर्णय घेताना त्या देशहित हे प्रथम कसं असेल, पार्टीचं हित किंवा व्यक्तिगत किंवा इतर मित्रमंडळींचं हित हे नंतर. पण त्यामुळं त्यांनी राजकारण त्यांना चांगलं कळत होतं. कळत नव्हतं असं नव्हतं, ते राजकारणी नव्हते असं म्हटलं जातं. त्यांनी राजकारणी खूप चांगल्या प्रकारे सांभाळलं आणि खूप मोठं देशाचं काम केलं. पण मला वाटतं की एक नवीन प्रयोग होता देशाच्या राजकारणामध्ये, की पक्ष एकाने सांभाळायचा आणि सरकार एकाने सांभाळायचं. हे फार नाजूक प्रकरण होतं. पण त्या दोघांनी सांभाळलं आणि त्याचा देशाला फायदा झाला. निश्चित धन्यवाद चव्हाण सर आणि मंदार सर, तुम्ही संवाद साधलात.